आणि ऑलिम्पिकमधून एक महत्त्वाची बातमी येते। मनु भाकर आणि सरबजीत सिंगला ब्रॉन्झ मेडल मिळाले। 10 मीटर एअर पिस्टल मिक्स इव्हेंटमध्ये त्या दोघांना ब्रॉन्झ मेडल मिळाले। त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आता भारताला हे दुसरं पदक आलंय। मनु भाकर एकाच खेळात 2 पदक जिंकणारी पहिली भारतीय ठरली आहे। महत्त्वाची बातमी या क्षणाची। मनु भाकर सरबजीत सिंगला ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे। या आधी सुद्धा मनुनं आणखी एक पदक मिळवलेलं आहे। तेव्हा मनु भाकर एकाच खेळामध्ये 2 पदक जिंकणारी ही पहिली भारतीय ठरली आहे। अत्यंत अभिमानाची आणि तितकीच आनंदाची बातमी भारतीयांसाठी पॅरिस ऑलिम्पिकमधून सध्या येते आणि ही बातमी मनु भाकर संदर्भातली। मनु भाकरला आणखी एक ब्रॉन्झ मेडल मिळाले आणि आज मिक्स इव्हेंटमध्ये तिला हे ब्रॉन्झ मिळालेलं आहे। 10 मीटर एअर पिस्टल मिक्स इव्हेंटमध्ये मनु भाकरला ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे। 10 मीटर एअर पिस्टल मिक्स इव्हेंटमध्ये तिला ब्रॉन्झ मेडल मिळाले आणि भारताला ते दुसरं पदक पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मिळालंय। आमचे प्रतिनिधी वृषाली देशपांडे सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी माहिती जाणून घेऊया। वृषाली, मनु भाकरला आणखी एक पदक मिळाले आणि अशा प्रकारे एकाच खेळात 2 पदक जिंकणारी पहिली भारतीय मनु ठरली आहे। निश्चितच अनुपमा, आपण बघितलं तर मनु भाकरने ऑलिम्पिक 2024 ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे। तिने मिक्स 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात ब्रॉन्झ मेडल मिळवत एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे। अतिशय रंगतदार असा हा सामना झाला, पण आपण सुरुवातीपासूनच बघितलं तर मनु भाकरने 10 पेक्षा जास्त पॉइंट्स घेत भारताला पहिल्यापासूनच लीडवर ठेवलेलं होतं। शेवट थोडीशी टफ झाली, पण अखेर तिने ब्रॉन्झ मेडलवर कमाई केलेली आहे। वृषाली, आणखी काय काय पॅरिस ऑलिम्पिकमधून आपल्यापर्यंत बातम्या येत आहेत? काय काय नेमके भारतीयांसाठी आता महत्त्वाच्या इव्हेंट्स आहेत आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी पदक कमाई सुरू आहे? नक्कीच आपण बघितलं तर ते मनु भाकरने ऑलिम्पिकमध्ये आपल्याला जी कमाल करून दाखवली आहे। आता इतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारात बॉक्सिंग असेल, त्याचप्रमाणे हॉकी असेल, बॅडमिंटन असेल, अशा अनेक विविध प्रकारात आपल्याला मेडलची खेळाडूंकडून अपेक्षा आहे। आपण बघितलं तर आज मनु भाकरने जी कामगिरी केलेली आहे आणि अवघ्या 22व्या वर्षी तिने 2 पदकं ऑलिम्पिकमध्ये मिळवलेली आहेत। त्याच्यामुळे ही निश्चित तिची कामगिरी आहे, ती कौतुकास्पद अशीच म्हणावी लागणारी आहे। अगदी आपण पुन्हा एकदा झी24 तासच्या प्रेक्षकांनाही महत्त्वाची माहिती सांगूया। वृषाली, अशा संपर्कात रहा। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आता भारताला हे दुसरं पदक मिळालंय। मनु भाकर एकाच खेळात 2 पदक जिंकणारी पहिली भारतीय ठरली आहे आणि आज आणखी एका पदाला तिनं गवसणी घातली आहे। मिक्स इव्हेंटमध्ये मनु भाकरनं आज ब्रॉन्झ मेडल पटकावलेलं आहे। तिच्याबरोबर सरबजीत होता मिक्स इव्हेंटमध्ये आणि निश्चितच भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद अशी ही बातमी आहे। मनु भाकरनं आणखी एक पदक मिळवलेलं आहे। भारताची 22 वर्षीय ही खेळाडू मनु भाकर, तिनं जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठल्याही गोष्टी मिळतात हे तिनं सिद्ध करून दाखवलं आहे आणि हेच आज पुन्हा एकदा तिनं सिद्ध केलेलं आहे। भारताला एक तर पदकांचं खातं तिनं उघडून दिलं आणि स्वतः सुद्धा एकाच खेळामध्ये 2 पदक मिळवणारी अशी ही खेळाडू ठरलेली आहे। तर हरियाणामधले झज्जर इथे मनु भाकरीचा जन्म झालेला आहे आणि अनेक स्पर्धांमध्ये पहिल्यापासून तिनं भाग घेतलेला आहे। तर आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुद्धा मनु भाकरनं मोठी कामगिरी केली आहे आणि भारतासाठी पहिलं पदक तिनं आणलं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा दुसऱ्या पदकाला सुद्धा तिनं गवसणी घातली आहे आणि अशा प्रकारे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आता आणखी एक कांस्य पदक मिळालेलं आहे। 10 मीटर एअर पिस्टल मिक्स इव्हेंटमध्ये मनु भाकर आणि सरबजीत या जोडीनं ही अशा प्रकारे कांस्य पदकाची कमाई केलेली आहे। तर 10 मीटर एअर पिस्टलमध्ये मनु भाकरनं आणखी एक ही कमाल करून दाखवलेली आहे आणि 2 पदक जिंकणारी पहिली भारतीय मनु भाकर ठरलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भारताचं ऑलिम्पिकमधलं दुसऱ्याच दिवशी खातं मनु भाकरनं उघडलेलं होतं। मनु भाकरनं 10 मीटर एअर पिस्टल प्रकारामध्ये कांस्य पदक मिळवलं आणि त्यामुळे कौतुकाचा वर्षाव संपूर्ण भारतातून तिच्यावर होत होता आणि तिला आज आणखी एक पदक जिंकण्याची संधी होती आणि ती संधी देखील तिनं सोनं करून दाखवलेलं आहे आणि यामध्ये देखील मनु भाकरला कांस्य पदक मिळालेलं आहे। तर मनु भाकरनं देशाला पहिलं पदक मिळवून दिलं होतं, त्यामुळे एक प्रकारे देशभरामध्ये आनंदाचं वातावरण होतं आणि पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये मनु भाकरला आणखी एक पदक मिळालेलं आहे। क्रीडाप्रेमींसाठी निश्चितच ही मोठी आनंदाची बातमी आहे।